कोकणातील काही भागांमध्ये आणि गोव्यात संकासुराला होळीच्या काळात पूजण्याची पद्धत आहे. आता हा संकासूर कोणी देव नाही, तरीही त्याला होळीसारख्या पवित्र सणांच्या काळात मान दिला जातो. आता हा मान का असा विचार करत असाल तर या व्हिडिओतून जाणून घ्या. पुराणातील काही दाखल्यांनुसार संकासूर हा ब्रह्मदेवांकडून वेद घेऊन पळाला. त्यानंतर देव आणि दानवांमध्ये तुंबळ असं युद्ध झालं, ज्यात दानवांचा पराभव झाला आणि वेद पुन्हा ब्रह्मांकडे आले. पण कोकणात मात्र असं मानलं जात नाही. त्यांच्या मते संकासुराने वेद हे मुळी पळवलेच नाही. उलट जे 4 वेद होते, अनार्यांचा राजा संकासुराचे होते. परंतु ब्रह्मदेवांनी आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी ते आपल्याकडे ठेवले होते. ते संकासुराने ब्रह्मदेवांकडून पळवले, पण देव आणि दानवांच्या युद्धात ते पुन्हा ब्रह्मदेवांनी आपल्याकडे ठेवले. म्हणूनच होळीत जिथे जिथे संकासुराची पात्र नाचवली जातात, तेथील कोणत्याही नमनात संकासुराबद्दल वाईट सांगितले जात नाही. उलट संकासूर हा राजा होता आणि त्याने त्याची ही संपत्ती बहुजनांमध्ये वाटली. त्यामुळे त्याने ज्ञानदानाचं मोठं काम केलं असं येथील लोक सांगतात. कोकणात याला गावाचा रक्षक असंही म्हणतात. होळीच्या दिवसात हातात काठी घेऊन हा संकासूर लोकांच्या पाठीत अलगद काठी मारतो. हा एक प्रकारचा आशीर्वाद मानला जातो. त्याने काठीने मारावे यासाठी लोक त्याच्या जवळ सुद्धा जातात. या संकासुराला नवसही केला जातो. नवस पूर्ण झाल्यावरती लोक मनोभावे तो नवस पूर्णही करतात. असा हा संकासूर दिसायला देवांसारखा नसला, त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नसलं, त्याचे दिसणं तेजस्वी नसलं, तरी देखील त्याला खूप मान आहे हे मात्र नक्की. ही माहिती आवडली असेल तर आम्हाला लाईक करायला अजिबात विसरू नका.